ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट। या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्य दिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्य दिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट, रेडी पोझिशन सह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। अंबरनाथच्या आनंदनगर MIDCत पहिल्यांदाच भूमिपुत्रांची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती। MIDCतील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत या दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं। अंबरनाथच्या आनंदनगर MIDCतील सुदामा हॉटेलच्या चौकात या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उत्सवात दिवसभरात अनेक गोविंदा पथकांनी सलामी दिली। यानंतर रात्री अंबरनाथच्या सोमेश्वर आणि बदलापूरच्या आदेश गोविंदा पथकात दहीहंडी फोडण्यासाठी चुरस रंगली। जो विक्रमी वेळेत 6 थर लावेल त्याला हंडी फोडण्याचा मान अशी घोषणा करण्यात आली। यानंतर सोमेश्वर पथकाने 32 सेकंदात तर बदलापूरच्या आदेश पथकाने अवघ्या 25 सेकंदात 6 थर लावले आणि हंडी फोडण्याचा मान आणि बक्षीसही मिळवलं। यापुढे दरवर्षी भूमिपुत्रांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती यावेळी भूमिपुत्रांनी दिली आहे। स्थानिक भूमिपुत्र एकत्र आल्यामुळे नवीन सण येणारा जो नवीन सण आहे दहीहंडा उत्सव त्याच्यामध्ये सर्वांनी निर्णय घेतला की आपण MIDC येथे सुदामा हॉटेलच्या येथे चौकामध्ये आपण साजरा करू आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येऊन हा सण उत्सव साजरा केलेला आहे। यामध्ये आमदार बालाजी किनीकर यांनी उद्घाटन केलं। माननीय किसन कतोरे साहेबसुद्धा या मंडळाला येऊन शुभेच्छा देऊन गेल्यात आणि जवळजवळ 60 ते 70 गोविंदा पथक या ठिकाणी भेट दिली, सलामी देऊन त्यांनी भेट दिली। आणि जो शिरगावचा आता आपण जो पथक आहे त्याला आपण आदेश गोविंदा पथक यांनी आपल्याला जी हंडीचा मान आपण त्यांना दिलेला आहे आणि तरी याच्या पुढेही स्थानिक भूमिपुत्र एकत्र येऊन हिंदूंचे जेवढे सण असतील तेवढे आम्ही साजरा करू। आम्ही 51,000 रुपयाचं बक्षीस पहिल्यांदा ठेवलं होतं आणि प्रत्येक सलामीला 5 थराला 1,000 रुपये, 6 थराला 1,500 आणि 7 थराला 2,000 रुपये असे आम्ही बक्षीस या ठिकाणी ठेवलं होतं। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।